नमस्कार मंडळी, आपण आता निघालोय कोल्हापूर मधली एक झनाट रेसिपी करायला. आंबाड्याची भाजी तुम्ही ऐकलेच असेल. अहो, आपल्या खेड्यातनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातनी असली भाजी खायला इतकी मजा येत्या, म्हणजे बोट चाटतच बसाच गिराव. त्यासाठी आलोय आमच्या वहिनींच्याकडे आणि वहिनीने म्हणाले, बाबा आंबाडी भाजी करूया की मस्तपैकी. तुम्ही आंबाड्याची भाजी करायला असा होय. काय काय लागते साहित्य? शेंगदाणे, हा चवीनुसार मीठ, हा जिरे, हा लसूण, हा ओली मिरची, हा काळे वाटाणे. बरोबर. एक नंबर पण भाजी होणार की टेस्टला. हम्म. काय काय करणार आहात तुम्ही? पहिल्यांदा आता हा गॅस लावून हा गरम पाण्यात हा भाजी घालणार. गरम पाण्यात भाजी केली तर काय काय होते नेमकं म्हणायचं? गरम पाण्यातनं काढायची आणि म्हणजे स्वच्छ पण होती स्वच्छ पण होती, मऊ पण होती आणि उकळून येते. मग लगेच फोडणी घालायची तिला. धमाडाव. घातल्यानंतर अशी ही भाजी जरा अशी फिरवून घ्या लागत्या. आणि आमच्या वहिनी आहेत पंडेवाडीच्या आणि इथं हासूरमध्ये शिकल्या तर मस्तपैकी ही भाजी. मला या भाजी टेस्ट एक नंबर आवडते. मी पहिल्यापासून म्हणते भाजी वहिनी आंबाड्याची किती करत जावा की. मग आज दिला ही दणका वहिनी भाजी करूया की म्हणाल. कार्यक्रम सुरू झालाय बघा. म्हणजे जरा का मी आणि 2 मिनिटं ठेवलं तर भाजी उकळणार. आता त्यासाठी वहिनी ताट जर ठेवलं तर वाफ जास्त लवकर येते आणि लवकरात लवकर भाजी शिजते, असा विषय आहे. अवघ्या 5 मिनिटात कार्यक्रम खलास बघा भाजी झालाय. एकदमच शिजली मस्तपैकी. आता ह्या गाळून घ्यायचं आहे. गाळून झालं की पुढची प्रोसिजर आता वैरी करून दाखवते तुम्हाला. खरं काय पण म्हणा, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी भाजी खायची म्हटल्यावर किती टेस्ट असत्या काय सांगून तुम्हाला पटणार नाही. मित्रांनो, तुमच्याकडे पण तुमच्या भागात असली भाजी असली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर असली तर तिचं नाव काय? आमच्या इथे आंबाड्याची भाजी म्हणतात. जरासं आंबट अशी लागते भाजी. खरं एक नंबर टेस्ट भाकरीवर खायला तिची मजा काय और देते बघा. भाकरी पण करून ठेवलं बघा इथं शिबड्यात. त्या भाकरीवर खायला की भाजीची इतकी मजा असत्या काय सांगाय पलीकडे आहे का भाऊ. म्हणजे कोल्हापुरात सुट्टी द्यायची नाही असा कार्यक्रम म्हणा की सर. आणि ही वहिनीने केलेली ही पूर्ण मक्याची भाकरी आहे. जे कशा असत्या मऊसूद असत्या की झाड असत्या मक्याची भाकरी? होय नी. भाकरी कशी असत्या? कडक असते. कडक असत्या. म्हणजे दात ज्याचं चांगला आहे की तिने मक्याची भाकरी खायची. आणि ज्याला दात कमी आहे तिने ती ताकातनी किंवा दुधातने भिजवून खायची. मऊ पण असते सोडा, खरं आम्ही कडक केलं. हा, ती भाजी अशी गाळून घेतली आणि त्याचं उतरलं जाते गाळून घेतली तर. आणि अशी भाजी काढून तर ह्या पद्धतीने अशी भाजी होत्या बघा. म्हणजे तुम्हाला ही भाजीची रेसिपी 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही. ती आमच्या हसूर तुम्हाला मध्ये आमच्या सुमन वहिनी करत आहेत. काय म्हणायचं आहे वहिनी तुम्हाला? हा, काय म्हणून आता भांड ठेवले बघा चुलीवर आणि चवीनुसार आपण तेल टाकायचं आहे. जास्त तेलकट पण आपण करायचं नाही सोडा, कारण तेल जास्त झालं की तेलकटपणा जास्त. आणि आता तेल बघितलं आता महागाई का त्याला पण चालत नाही आणि तेलामुळे सुद्धा वाईट परिणाम आहेत. त्यामुळं आपल्या जेवणामध्ये जेवढं तेल कमी वापरत येईल तेवढं कमी वापरावं. वयस्कर माणसाने लय त्रास होते. मला पण आश्चर्य वाटलं, भाजी अगदी 5 मिनिटात नुसतं पाण्यात उकळल्यावर कधी अशा पद्धतीने भाजी झाली. आणि झटपट रेसिपी मध्ये ही भाजी आहे बघा असं म्हणण्यात काय हरकत नाही. अवघ्या मला वाटते 10 मिनिटात ही भाजी तयार होणार. म्हणजे हॉटेलला सुद्धा अशी ऑर्डर दिली, अहो हॉटेलचं बिल 200-400 रुपये होणार. कारण हे आपण स्वतः तयार केली तर कामच हो. असं तेलात पहिल्यांदा मला वहिनीने आमच्या मिरची टाकल्या बघा आणि मिरची ती हलवून घेतल्या. मेथीचा जरा कलर इथपर्यंत जरा जाईपर्यंत गाणी जरासं हलवली तर एक नंबर टेस्ट होत्या. जास्त करपू पण द्यायची नाही आहे, कारण जरासं जाळ कमी करायचा म्हणजे कमी येते. त्यानंतर कांदा घेतला बघा. कांदा पण मस्तपैकी तेलात करपूस भाजून घ्यायचा. काळं वाटाण टाकायचं मस्तपैकी, ते पण चांगलं शिजते आणि भाजीत एक नंबर टेस्ट वाटते. लसूण टाकला बघा. त्याला काय भाजायचं नाही. आता काय जास्त भाजायचं नाही, झालाय कार्यक्रम यायचा खाला. नंतर भाजी टाकल्या बघा. कशी वाटते की भाजी? खतरनाक काम दिसते की तुम्हाला? आता जरासं त्या साहित्यामध्ये ही भाजी परतून घ्यायची. ही अशी भाजी तयार झाल्या बघा. आणि राहिलेलं साहित्य बघा, शेंगदाण्याचा कूट आहे आणि जिरा आणि मीठ. मीठ का आपण चवीनुसार टाकू शकतो. ही जिरा आहे ते अगोदर जरी आपण टाकलं फोडणीत तर तिचा जिऱ्याचा वासच राहत नाही राव. त्यामुळे वहिनीने आमच्या सगळी भाजी तयार झाल्यावर जिरं टाकलंय. म्हणजे खमंग वास कसा येतो बघा की राव नंतर भाजी घाल्यावर.
तुम्हाला काय येणार नाही वास, कारण भाजी जवळ मी आहे राव. तुम्ही जर 100 घरात जर केलीसा तर 100 वास येणार. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी बघून निवांत भाजी करू शकता सा. कारण ही भाजी आपल्याला वाटते जरा वेगळ्या पद्धतीने आहे, खरं सोप्या पद्धतीने नाही. आता शेंगदाणा कूट टाकला जाईल बघा. म्हणजे तुम्ही घरात हे 2 मिनिटात साहित्य आपल्या घरात उपलब्ध असते, त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी तयार करू शकता सा. आणि बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी, तांदळाची भाकरी केली जा तर कुठे पण बाहेर फिरायला गेला आणि ही भाजी घेतली, आंबट सूद मस्त भाजी लागते बघा. अशी भाजी तुम्हाला 5 स्टार मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 5 स्टार मध्ये सांगितलं तर मेनू मिळणार नाही हो. त्यामुळे मस्तपैकी आंबाड्याची भाजी आपल्या कोल्हापूर टाईपची निवांत बघा आणि घरात निवांत करा. आता हे नंतर ताट झाकून ठेवलं तर हे आता मी चवीनुसार मीठ चालू बघा आणि ताट नंतर झाकून ठेवलं तर भाजी तयारच झाली बघा. याच्यावर जरासं पाणी टाकायचं पूर्ण आणि जरासं आणि ताट झाकलं तर भाजी तयारच झाली बघा घरावर. ताट काढले जरासं. आता ह्या पद्धतीने भाजी तयार झाल्या बघा. कशी भाजी तयार झाल्या बघा की मस्त पैकी खमंगदार आंबट. बाळासाहेब आंबाड्याची भाजी तयार झाली बघा. मग द्या की मस्त पैकी. हे बघा मित्रांनो, वहिनीने आमच्या भाजी कशी तयार केल्या बघा की. आणि त्याच्यावर मक्याची भाकरी आहे म्हणल्यावर आज मजा येणार की. सपला की विषय. ही आंबाड्याची भाजी आहे बघा, 1 नंबर टेस्ट आहे ना खायला. अजून खायच्या अगोदर मी तुम्हाला सांगवले. अप्रतिम मीठ घालू का बघा. 1 नंबर आंबट अशी भाजी टेस्ट आहे. मला आंबट भाजी जास्त आवडतात. एवढं भाजीतले प्रकार आहे, पालक आहे, मेथीची भाजी आहे. खरं आंबाड्याची भाजीची सर कशावर नाही काय वहिनी म्हणायचं तुम्हाला? उष्णतेची खावावी. आंबाड्या भाजीत काय काय होते तुम्हाला वाटते? उष्णता होत नाही, उष्णता होईल नाही. चांगली शरीराला आंबाड्याची भाजी सगळं साहित्य असते ना त्यात. मित्रांनो, ही भाजी उष्णतेची 1 नंबर चांगली. म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही ही भाजी खालीचा तर उष्णता होत नाही. त्यामुळं मटन चिकन खाण्यापेक्षा असल्या भाज्या खायला इतकी मजा येत्या. खावा तुम्ही, काय अडचण नाही. परंतु ही सुद्धा भाजी टेस्ट करा. आपली उष्णता जर शरीरातली कमी होत असली तर काय काय हरकत आहे सांगा की तुम्हीच. हा तुम्हाला भाजी 1 नंबर भाजी झाली आहे की. हा घाडी मस्त 1 नंबर मस्त निवांत. आणि परत पुढच्या रेसिपी बघूया कुठली भाजी येते वहिनींची आमच्या. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा कुठली कुठली भाजी येते ती. चला बाय.